100 किलोपेक्षा जास्त कचरा निर्माण करणारी आस्थापने म्हणजेच बल्क वेस्ट जनरेटर्स यांच्यासाठी त्यांच्याच ओल्या कचऱ्यापासून त्यांच्याच आवारात बायोगॅस प्रकल्प उभा करणं हे महत्त्वाचे आहे. आता बचत गट किंवा संस्थेच्या महिला असे प्रकल्प कसे चालवू शकतात ते आता बघूया. आपण या ठिकाणी डिव्हिजनल कमिशनर ऑफिस पुणे काउन्सिल हॉल इथे आहोत. या डिव्हिजनल कमिशनर ऑफिसमध्ये जे कॅन्टीन आहे तिथे जो ओला कचरा निर्माण होतो तो या सिस्टीममध्ये जिरवला जातो. इथे आपण एक 100 किलो क्षमतेचं बायोगॅस प्लांट बसवलेलं आहे. 100 किलो क्षमता म्हणजे रोज हे 100 किलो अन्न कचरा जिरवू शकतं. ही जी सिस्टीम आहे तर ती मॉड्युलर आहे. मॉड्युलर म्हणजे इथे 10 किलो क्षमतेचे 10 मॉड्यूल्स आहेत. त्यामुळे जर काही बिघाड एका मॉड्यूलला आला तरी बाकीचे 9 मॉड्यूल कार्यरत असतात. हा कचरा इथल्या इथे जिरतो, त्याच्यामुळे त्याची वाहतूक पूर्णपणे आपण थांबवतो आणि त्याच्यातनं जो गॅस निर्माण होतो तो याच कॅन्टीनला मीटरिंग करून पुरवला जातो. मीटरिंगचा दर ठरवलेला आहे आणि त्या दराप्रमाणे इकडचे जे स्वच्छता कर्मचारी आहेत की जो हा प्लांट ऑपरेट करतात तर ते त्या दराप्रमाणे त्याचा मोबदला कमवतात. हा जो मॉड्यूल आहे ह्याच्यात मायक्रोबियल लिक्विड असतं. हे जे मायक्रोब्स आहेत ते आपला अन्न कचरा जिरवतात आणि त्याच्यातून मिथेन वायू निर्माण करतात. मिथेन हा ज्वलनशील आहे आणि तो गॅससारखाच आपण स्वयंपाकासाठी वापरू शकतो. याच्यात कचरा जसाच्या तसा आपण टाकू शकतो, म्हणजे त्याला क्रश करण्याची गरज नाही. तसंच नियमितपणे म्हणजे आठवड्यातनं एकदा ह्याच्यातनं लिक्विड स्वरूपात स्लरी बाहेर पडते. तरी ही जी स्लरी आहे ते सुद्धा खत आहे, तर ते सुद्धा आपण याच आवारातल्या सगळ्या झाडांसाठी खत म्हणून वापरतो. त्यामुळे कचऱ्याचं पूर्ण चक्र हे इथेच पूर्ण होतं. आणि आपण जे गॅस साठवतो ते एका वेगळ्या फुग्यामध्ये साठवतो. या फुग्यांमध्ये तो गॅस असल्यामुळे जेव्हा फुगा वर जातो तेव्हा आपल्याला लगेच त्याचा फीडबॅक मिळतो की आता गॅस त्याच्यात जमलेला आहे. गॅस वापरला की फुगा खाली जातो. त्यामुळे एक प्रकारे तो व्हिज्युअल फीडबॅक वापरणाऱ्या म्हणजे स्वयंपाक करणारे जे कुक आहेत तर त्यांना लगेच कळतं की गॅस आहे, त्याच्यामुळे आपण तो वापरला पाहिजे. सर्वप्रथम तुम्हाला एक अंदाज देतो की 1 किलो कचरा जर आपण रोज बायोगॅसमध्ये जिरवला तर एका वर्षात आपण 1 सिलेंडर इतकं इंधन निर्माण करू शकतो. ही या कचऱ्याची ताकद आहे आणि ही ताकद सामान्य माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी ही चळवळ आहे. एक महिला किंवा पुरुष दिवसाला साधारणपणे 100 किलो क्षमतेचा प्रकल्प हाताळू शकतात. यामध्ये बायोगॅस प्रकल्प 1 किंवा जास्तीत जास्त 3 ठिकाणी असू शकतात व त्यासाठी लागणारं भांडवल हे आस्थापनांमार्फत होऊ शकतं. बायोगॅस प्रकल्प चालवण्याचं काम हे बचत गटांच्या महिलांना, संस्थांना सर्व्हिस बेस कराराने दिलं जाऊ शकतं.